अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याकांडाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झालंय। कारण या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या संस्थेला थेट कतार आणि कुवेतमधून फंडिंग झाल्याचं समोर आलंय। अमरावतीतल्या हत्येमागे आंतरराष्ट्रीय कनेक्शन। आरोपींच्या संस्थेला कुवेत आणि कतारमधून फंडिंग। उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक। हत्येनंतर आरोपींची हॉटेलमध्ये बिर्याणी पार्टी। उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे। अब्दुल अरबाज आणि मौलवी मुफीक अहमद अशी त्यांची नावे आहेत। या दोन्ही आरोपींनी न्यायालयात अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर येते। यानुसार मौलवी मुसीफ अहमद यांनीच कोल्हे यांच्या हत्येचा प्लॅन आखला। यासाठी कतार आणि कुवेतमधून निधी पुरवला जात असल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे। उमेश कोल्हे यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी अमरावतीमधल्याच एका हॉटेलमध्ये बिर्याणी पार्टी केली। मौलवी मुसीफ अहमद आणि अब्दुल अरबाज या दोन आरोपींनी विशेष न्यायालयात स्पष्ट कबुली दिली। तसंच इतर आरोपींच्या सोबत हे दोघं काम करत असल्याचं उघड झालंय। मास्टरमाइंड असलेल्या इरफान शेखला मशिदीमध्ये लपवण्यात आणि पळून जाण्यासाठी सुद्धा या दोघांनीही मदत केल्याचा आरोप आहे। मौलवी मुसीफ अहमद आणि अब्दुल अरबाज यांच्या अटकेनंतर नवनवीन धक्कादायक माहिती समोर येते। त्यामुळे एनआयएचे वरिष्ठ अधिकारी अमरावतीत तळ ठोकून आहेत। तसंच एनआयएच्या पथकानं शुक्रवारी अमरावतीत 3 ठिकाणी छापे घातले। ज्यांनी या प्रकरणात आरोपींना मदत केली आहे त्या सगळ्यांची तपास करत आहे, चौकशी करत आहे। या ठिकाणी नागरिकांना बोलवलं जात आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जे अटक आहे, आणखी काही आरोपींची अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सोबतच काल एनआयएच्या पथकाने अमरावती येथे 3 ठिकाणी छापे मारलेले आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या जी आहे ती वाढणार आहे। सध्या या प्रकरणात आरोपी जे आहेत 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। एक आरोपी जो शमीम आहे तो फरार आहे आणि शमीम सोबतच आणखी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली जाणार आहे। भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनात फेसबुकवर पोस्ट लिहिल्या प्रकरणात 21 जून रोजी अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती। या प्रकरणात थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आल्यानं यावरून आता राजकारणही तापताना दिसतंय। हिंदू म्हणून आम्ही गप्प बसणार नाही। आमचे हात कोणी बांधलेले नाहीत। हा खुला संदेश ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यांनी समजून घ्यावा आणि त्या प्रकारचे हालचाली करावे। आम्ही काय कोणाच्या समोरून अंगावर जाणाऱ्यापैकी लोक नाही आहोत। नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर जगभरातल्या मुस्लिम देशांच्या निशाण्यावर भारत आला। त्यामुळेच नुपूर शर्मा यांच्या विधानाचं समर्थन करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे असा संशय आहे। या हत्या प्रकरणात थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलंय। अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।